दिनांक 19 जून पासून 2022 ते 2023 या कालावधी दरम्यान जे पोलीस कर्मचाऱ्यांचे पद रिक्त झालेले आहेत त्याची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। यामध्ये 154 पोलीस शिपाई पद रिक्त आहेत आणि 59 चालक पोलीस शिपाई हे पद रिक्त आहेत। त्याची भरती प्रक्रिया आणि मैदानी चाचणी ही 19 जून पासून सुरू होते आहे। एकूण पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी 6777 उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत आणि चालक पोलीस शिपाई या कॅटेगरीमध्ये 4668 असे एकूण 11445 अर्ज या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी सादर केलेले आहेत। दर दिवशी साधारण 1400 उमेदवारांना बोलवण्याचं नियोजन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेलं आहे। दररोज 1400 उमेदवारांची कागदपत्र तपासणी असेल, छाती उंची मोजणं असेल आणि जो मैदानी चाचणीसाठी पात्र ठरला त्या उमेदवाराची मैदानी चाचणी ही केली जाईल। पोलीस मुख्यालय, परेड ग्राउंड, कसबा बावडा या ठिकाणी या मैदानी चाचणीचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर सदर मैदानी चाचणीच्या ठिकाणी संपूर्ण परिसर हा सीसीटीव्ही निगराणीखाली ठेवण्यात आलेला आहे। उमेदवारांसाठी फेस रेकॉग्निशन कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे। मैदानी चाचणीमधील जे 1600 मीटर, 800 मीटर आणि 100 मीटरची जी चाचणी आहे त्यासाठी RFID टॅगचा वापर पोलीस दलातर्फे करण्यात येणार आहे, जेणेकरून उमेदवाराची अचूक वेळ ही नोंदवली जाईल। त्याचबरोबर जे उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतील यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा देखील पोलीस परेड ग्राउंडवर उपलब्ध करण्यात आलेली आहे। त्यामध्ये वैद्यकीय पथक असेल, औषधं असतील, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। उमेदवारांसाठी ग्लुकोज असेल, ORS असेल, पिण्याचं पाणी असेल, केळी असेल याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। संपूर्ण भरती प्रक्रिया ही निपक्षपातीपणे व पारदर्शक रीतीने राबवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाची तयारी पूर्ण झालेली आहे। याची रंगीत तालिमीचं देखील आयोजन उद्या पोलीस परेड ग्राउंडवर करण्यात आलेलं आहे। यामध्ये माननीय अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने देखील 2 वेगळ्या घटकामध्ये जर उमेदवारांनी वेगळ्या पदांसाठी अर्ज सादर केले असतील आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला जर पुरेसा वेळ मिळत नसेल मैदानी चाचणीसाठी तर त्याला 4 दिवसांनी पुढील मैदानी चाचणीची तारीख व वेळ मिळावी याचे देखील आदेश पारित केलेले आहेत। ते देखील आम्ही आता आपल्या माध्यमातून उमेदवारांना सांगतोय। त्या व्यतिरिक्त पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पावसामुळे जर भरती प्रक्रिया किंवा मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर अशा उमेदवारांना पुढची तारीख देऊन ती देखील मैदानी चाचणी त्यांची घेतली जाईल, जेणेकरून ज्या सर्व उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज सादर केलेले आहेत मैदानी चाचणीपासून कुठलाही उमेदवार हा वंचित राहू नये ही आमची अपेक्षा आहे। आणि 100% उमेदवारांना ज्या भरती प्रक्रियेमध्ये अडचणी येतील त्या पोलीस अधीक्षक या नात्याने मी आणि भरती प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे सर्व अधिकारी याच्या शंकांचं निरसन करतील आणि जर काही अडचणी असेल तर त्याचं देखील निराकरण केलं जाईल।